रासायनिक मध्ये काय काय समस्या येऊ राहिल्या? रासायनिक मध्ये भरपूर समस्या आहेत. प्लॉट जास्त दिवस चालत नाही. इतक्या पावसात तर काही दम धरला नसता प्लॉटनी. हो ना. हो, कारण 2 महिन्यापासून कंटिन्यू पाण्यात आहे. पाणी वाहत होतं, नितळ पाणी वाहत होतं डायरेक्ट. हो, तरी पेपर नसताना एवढी ग्रोथ झाली. काय बोलताय? मल्चिंग नाही? मल्चिंग नाही. दाखवू शकता हो. आम्हाला? हे बघा, म्हणजे बिगर मल्चिंग आहे. बिगर मल्चिंगचा प्लॉट आहे. हो, बिगर इथं मल्चिंग. शेतकऱ्यांचे मल्चिंग वर खराब झाले. हो, बिगर मल्चिंगचा प्लॉट आहे. तुम्ही एवढी धाडस कशी काय केली? हो, आणि 100% आमचे मित्र आहे बाळासाहेब डेमसे, त्यांनी आपल्या माहिती दिली होती आपल्या कंपनीची. हो, त्यांनी वापरायला सांगितलं होतं. म्हणजे रिझल्ट एक नंबर. सगळं श्रेय त्यांना आहे. बाळासाहेब. झेंडू कधीपासून करता आपण? झेंडू पण 1 वर्ष झालं. 1 वर्ष झाली. अच्छा, काय काय समस्या यायच्या झेंडूवर अगोदर? झेंडूला पण फुलकळी कमी लागायची आणि त्याच्यावरती करप्या खूप यायच्या. बर. डम्पिंग व्हायचं रासायनिक वरती. अच्छा, या वर्षी काय बदल आहे? या वर्षी वाढ तुम्ही बघा ना, वाढ जबरदस्त आहे. फुलकळी चांगली आहे. पान चांगलं टिकलंय. इतक्या पावसात त्यानं दम धरलाय एकदम. हो, जसं लावलंय त्या दिवसापासून पाणी आहे. काय बोलताय? हो, आज 2-2.5 महिने झाले तसं पाण्यात आहे, पूर्ण पाण्यात. हो. आता याला 100% आपण शेड्यूल वापरेल ना? 100%. अच्छा, आता मध्ये खाली जर बघितलं तर आपल्याला चालायला सुद्धा जागा नाही, एवढी वाढ झाली. एवढी वाढ झाली. म्हणजे अंतर कमी पडलं काय वर्षी? अंतर कमी पडलंय. तरी किती अंतर ठेवलंय? आता 4.5 फुटाची सरी होती. 4.5 फुटाची सरी? हो, तुम्ही बघू शकता 4.5 फुटाची. तरी झाकल्या गेली? पूर्ण झाकल्या गेली. आता अल्ट्रा वाईड मध्ये जर बघितलं तर हा झेंडू किती भारी दिसतोय, चमकतोय एकदम. बघा ना, म्हणजे फ्रेश आहे का फुल? एकदम फ्रेश. हो. अच्छा, आतापर्यंत म्हणजे जाळ्या किती निघाल्या असेल काय? जाळ्या आता गणपतीत जवळजवळ 60-70 जाळी निघाली 10 गुंठ्यामध्ये. हो. आणि रेट काय भेटला? रेट 250-300. 300 रुपये रेट भेटला. किती? 300. हो, म्हणजे 60 जाळ्या निघाल्या. 60 जाळ्या म्हणजे 18,000 रुपये तुम्हाला 10 गुंठ्यामध्ये? 10 गुंठ्यामध्ये फक्त? हो. अच्छा, आता रेट काय चालू आहे सरासरी? आता 100 चालू आहे. 100 चालू आहे. अच्छा, म्हणजे खर्च या वर्षी कसा झालाय आपला? खर्च कमी झालाय. कमी झालेला आहे. काय काय सोडले याला? याला कार्बन आणि ग्रीन लाईफ बस खालून सोडलं तर. हो. कार्बन किती गेला असेल याला? कार्बन 2.5 लिटर दिले आतापर्यंत. सॉरी, 7.5 लिटर. 7.5 लिटर गेले. आणि बॅग 3 बॅग. 3 बॅग गेलाय का? अच्छा, आणि वरतून स्प्रे साठी काय काय वापरलं? क्रॉप सीड आणि सिनर्जी. हो. अच्छा, आणि ग्रीन शील्ड पण वापरलं? ग्रीन शील्ड आहे. त्यांचे काय रिझल्ट मिळाले? त्यांचे जबरदस्त रिझल्ट आहे. नाही, रिझल्ट चांगले आहे. याच्यावर पण आळीचा प्रादुर्भाव नाही, बिलकुल नाही. आळीसाठी काहीच नाही, थ्रिप्ससाठी काहीच नाही, एकदम झेंडूला काहीच नाही. इथं जर बघितलं तर जवळपास तुमची एवढी उंची झालेली. हो, बरोबर ना? किती फूट असेल तरी? आता हे साधारण 4 फूट. 4 फूट झालेले आरामशीर. आता लोकांचे, शेतकऱ्यांचे 2-2.5 महिन्यामध्ये प्लॉट थांबून जाते. काय सांगाल इतर शेतकऱ्यांना? सर्वांनी वापरलं पाहिजे. आता इथं जर बघितलं तर अगोदर असं फुल मिळायचं का? नाही, इतकं मोठं होत नव्हतं आणि इतकं टवटवीपणा नव्हता, चमक नव्हती. आता टिकवण क्षमता पण वाढली असेल? टिकवण क्षमता वाढली. फुल खराबच नाही. आता इतक्या पावसात पण करपा नाही, फुलावं स्कॉचिंग वगैरे काहीच नाही. नमस्कार. आपला परिचय द्या. माझे नाव तानाजी लक्ष्मण पोरजे, राहणार पाथर्डी, जिल्हा नाशिक. काय सांगाल इतर शेतकऱ्यांना? सर्वांनी वापरलं पाहिजे. आता इथं जर बघितलं तर अगोदर असं फुल मिळायचं का? नाही, इतकं मोठं होत नव्हतं आणि इतकं टवटवीपणा नव्हता, चमक नव्हती. आता टिकवण क्षमता पण वाढली असेल? टिकवण क्षमता वाढली. फुल खराबच नाही. आता इतक्या पावसात पण करपा नाही, फुलावं स्कॉचिंग वगैरे काहीच नाही. आता इथं जर बघितलं तर आज ऊन पडले, तर रोज पाऊस होता. मी सांगतो काय, 2 महिन्यापासून कंटिन्यू, ज्या दिवशी लावलाय त्या दिवसापासून कंटिन्यू पाणी आहे. अच्छा, म्हणजे आता तुम्हाला विश्वासच बसलेला आहे, खात्रीचे भाव. आता ऑर्गॅनिक कार्बन वापरल्यानंतर टेन्शन नाही, बिलकुल नाही. बिंदास शेती. अच्छा, रासायनिक तुम्ही किती वर्षापासून शेती करताय तरी? आता तरी 20-1 वर्ष झाली असतील. म्हणजे 20 वर्षापासून तुमचं सर्व शेड्यूल रासायनिकच आहे? रासायनिकच आहे. अच्छा, काय फरक आहे रासायनिक आणि द्राक्ष होते आपले? द्राक्ष पण होते? हो.
द्राक्ष काढून टाकले आणि मग हे फुलशेती का बाळासाहेबांनी सांगितलं, मग फुलशेती का वळालो. बर. हा. म्हणजे आतापर्यंत तुम्ही भरपूर तंत्रज्ञान वापरले हो, असेल. भरपूर या तंत्रज्ञानामध्ये फरक आहे का? फरक आहे 100%. अच्छा, म्हणजे हो. काय काय फरक आहे? आता झाडच सांगते फरक, आपण नाही, आपण बोलून काय जास्त तेच नाही. जे हा. झाड बोलते. हा, झाड बोलते. अच्छा, म्हणजे आपण माहिती देऊन काहीच नाही. म्हणजे रिझल्ट झाड सांगते, तुम्ही हो, बोलण्यापेक्षा. रिझल्ट झाड सांगते. एकदम ग्लेझिंग हो. वगैरे एकदम चकाकी हो. आहे, एकदम आपण, काळोखीपणे. काळोखीपणे. बोला ना. आपण जास्त प्रचार करून उपयोग नाही आपल्या तोंडाना, झाडाच्या सांगते ते. झाडच सांगते का हो, रिझल्ट एक नंबर आहे? झाड सांगते. आता तरी या गावामध्ये झेंडू असेल, शेवंती असेल, किती शेतकऱ्यांनी लावले असेल? झेंडू तर आता ये दिवाळी दसरा तर जास्त लावताय, हम्म. पण रेग्युलर लावणारे हे डेमसे साहेबच होते. हम्म. त्यानंतर त्यांनी मला सांगितलं, हम्म. मग आम्ही सध्या 2-3 जणच करतोय. 2-3 जण? हो, रेग्युलर शेवंती तर आम्ही दोघच लावतोय. अच्छा, हा. म्हणजे शेवंती फक्त पूर्ण हो. गावामध्ये दोघच लावतो. दोघांनीच लावली? हो, हो. आणि पहिले ते लावायचे, हा. त्यांनी मग सांगितलं लावा तुम्ही, मग आपण लावतोय गेल्या वर्षीपासून. म्हणजे दोघांनी ऑर्गॅनिक कार्बन टेक्नॉलॉजी हो. वापरली? हो, पहिले त्यांनी वापरली, त्यांचा रिझल्ट त्यांनीच तुम्हाला सोबत आणले. हो, हा. बरोबर. म्हणजे एक नंबर रिझल्ट मिळाला. एक नंबर रिझल्ट. आता तुम्ही मला सांगा, मातीमध्ये काय फरक जाणवतो ऑर्गॅनिक कार्बन? एकदम भुसभुशी माती, माती सुपीक होते का? एकदम सुपीक. आता मुळी वगैरे कशी होती? मुळी एकदम सफेद आहे. एकदम सफेद आहे. मुळी असल्यामुळे झाड टवटवीत आहे ना. इतक्या पावसात तुम्ही विचार करा, बिगर पेपरचा आहे. बिगर पेपरचं? हो, बिगर पेपर साठी वापरले, काहीच अडचण नाही. बिंदास सर्वांनी वापरलं पाहिजे. म्हणजे आता तुम्ही गॅरंटी घेऊ शकता का तंत्रज्ञानची? हो, 100%, काहीच अडचण नाही. बिंदास वापर. हो. चालेल. खूप छान माहिती दिली. पुन्हा एकदा आपलं नाव सांगा. माझं नाव तानाजी लक्ष्मण पोरजे, पाथर्डी गाव, नाशिक. अच्छा, नाशिक. हो. चालेल. खूप छान माहिती दिली. हो. धन्यवाद.